तर मित्रांनो नमस्कार. सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 5 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र मोनिकामुळे ओवी खूप घाबरलेली असते. ओवीने सारंगने आणलेली ओवीसाठी खेळणे जे असतात तर तिने शुभ्राला दिले नाही म्हणून मोनिकाने सगळे खेळणे तोडून टाकलेले आहेत. आता त्यामुळे ओवी खूप घाबरून जाते. त्यानंतर मोनिकाने ओवीला खूप धमकावलेलं असतं. एखादी गोष्ट माझ्या शुभ्राला आवडली नाही आणि जर तू ती गोष्ट तिला दिली नाही तर बघ मग माझ्या इतकी वाईट ना दुसरं कोणीच नसेल. अगोदरच मोनिकाची ना ओवीला खूप भीती वाटायची. त्यानंतर ओवीला मायेने जवळ घेणारं कोणीच नसतं. त्यामुळे आता सारंग तर दिवसभर ऑफिसमध्येच असतो आणि सारंग तिला गाणं गाण्यासाठी होकार देत नाही म्हणून ओवी त्याच्यावर पण खूप रागावून बसलेली असते. आता त्यानंतर खाली जेवण्यासाठी सगळेजण असतात तर मोनिका तिला चाकू दाखवते. ओवी खूप घाबरते. ओवी खूप मोठ्याने ओरडते तर सारंग तिला म्हणू लागतो, ओवी बाळा काय झाले, तुला कोणी धमकावलं आहे का, कोणी काही बोललं आहे का, मला सांग ना तू. ओवी तितक्यात तर मोनिकाला घाबरून सारंगला काहीच सांगत नाही. ओवी डायरेक्टली तिच्या रूममध्ये पळत येते. त्यानंतर सारंग तिच्यासाठी जेवायचं ताट तिच्या रूममध्येच घेऊन येत असतो. तर ओवी खूप रुसून बसलेली असते. तिला कळत नसतं मी आता काय करू. या मोनिका काकूने मला किती भीती घालवली आहे. मी खूप घाबरून चालले आता. आता त्यानंतर अमृता देखील त्यांच्या पाठीमागेच येते. अमृताला कुठे ओवीची काळजी वाटू लागते. बाकीच्यांना तर काहीच गरज नसते. आता त्यानंतर ओवीला सारंग म्हणू लागतो, ओवी बाळा असं का करते तू, जेवून घे, आता तू मोठी झाली, असं परेशान नाही करायचं. आणि तुला जर कोणी काही बोललं असेल तर आम्हाला प्लीज सांग ना तू, आम्ही त्यांना काहीतरी करू ना. त्यानंतर ओवी म्हणू लागते, बाबा मी तुला एकदा सांगितलंय ना, मला जेवायचं पण नाही आणि मला तुमच्याशी बोलायचं पण नाही. तू माझी एखादी तरी गोष्ट ऐकतोय का, म्हणून मी तुला माझ्या मनातलं काच सांगेन, तू मला तेच सांग. आणि ओवी म्हणू लागते, जा तुझं तू ते जेवायचं घेऊन जा, आता मी झोपून जाते. त्यानंतर ओवी झोपून जाते. तर आता सारंग म्हणू लागतो, मला कळतच नाही या मुलीला काय झालंय आणि काय नाही, अशी का चिडचिड करत आहे. हिला कोणी काही बोललं तर नसेल ना. खाली पण टेबलवरती खूप मोठ्याने ओरडली. त्यानंतर अमृता म्हणू लागते, अरे सारंग तुला एक गोष्ट सांगू का, ओवीनं अजून तिच्या मनातल्या गोष्टी तिला शब्दात नाही मांडतायत सारंग. त्यावेळी सारंग म्हणतो की अमृता वहिनी तुला नेमकं काय म्हणायचं आहे मला कळतच नाही. ओवी अशी चिडचिड का करते आणि ती माझं तर काही ऐकतच नाही. तू तरी बघ ना तिला काहीतरी बोलून. त्यानंतर आता अमृता म्हणू लागते, सारंग मला तर असं वाटते ना तिला एका व्यक्तीची खूप गरज आहे. ती व्यक्ती म्हणजे तू तिच्यासाठी ना आई शोधून आण. सारंगला खूप मोठा धक्का बसतो. सारंगला वाटत असतं की माझी सावली जिवंत असताना मी ओवीसाठी दुसरी आई कशी आणू शकतो. त्यानंतर आता सारंगला खूप मोठा धक्का बसल्याच्या नंतर अमृता म्हणू लागते की सारंग टेन्शन नको घेऊ, पण मी जे काही खरं आहे ना तेच बोलले, कारण की एका आईजवळच एक लेकरून सेफ राहू शकतं. आई रागावली जरी ना तर मायेने देखील तीच जवळ घेते. तर ओवीला समजून घेणार या घरामध्ये कोणीच नाही. आणि तू तर डेली ऑफिसमध्येच असतो, काय तू रात्रीचा घरी येतो तोपर्यंत ओवी झोपून जाते. आता दुसरीकडे सावली गुरुकुलमध्ये जाण्यासाठी निघालेली असते. तर तेवढ्या वेळामध्ये आता जगन्नाथ म्हणू लागतो, काय तुमची सवारी कुठे निघाली आहे. तर आता त्यावेळी सावली म्हणू लागते, अहो बाबा तुम्ही असं का करताय, मी गुरुकुलमध्ये चालले आहे ना, आणि तुम्ही तर म्हणला आहात ना की आपण आपलं गुरुकुल चालू केलं आहे. तर आता जगन्नाथ म्हणू लागतो, अजून जर तिकडे ते गुरुकुल चालू पण झालं नाही आणि तुम्ही कुठे गुरुकुलमध्ये निघाले आहात. तर सावली म्हणू लागते, अहो बाबा तुम्हाला कसं सांगू आता, मी प्रत्यक्षात माझ्या हाताने ते गुरुकुल चालू करायला चालले आहे. तर आता जगन्नाथ म्हणू लागतो, का असं का बरं, तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने गुरुकुल चालू करणार आहात का, इतकी काय एमर्जन्सी आली. त्यानंतर सावली सांगू लागते, अहो बाबा तुम्हाला माहिती आहे का, मला काही मुलांचे कॉल आले होते की मी ना आता गुरुकुलमध्ये गाणं शिकवणार आहे, सगळे मुलं पण येणार आहे. त्यामुळे मला लवकरात लवकर गुरुकुल चालू करायचं आहे, जेणेकरून मी बाकीच्या मुलांना देखील तिथे गाणं शिकवणार. माझा अबीर पण तिथे सेफ राहील आणि कुणाला काही मेळ देखील लागणार नाही. तर मित्रांनो आता बघूया सारंग खरंच ओवीसाठी दुसरी आई शोधून आणतो की काय, आणि ओवी त्याच आश्रममध्ये जाते की तिथे सावली गाणं शिकवणार आहे. तर मित्रांनो बघूया आता उद्याच्या भागात काय होतं. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.